बघा, एका संख्येच्या 60% ही दुसऱ्या संख्येच्या 80% इतकी आहे. जर त्या दोन्ही संख्यांमधील फरक 30 असेल तर त्या संख्या कोणत्या असतात? प्रश्न. जर त्या दोन्ही संख्यांमधील फरक 30, उदाहरणार्थ त्या संख्या, गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो, उदाहरणार्थ त्या संख्या, पहिली संख्या आम्ही उदाहरणार्थ x समजायची आणि दुसरी संख्या y समजायची. दोन्ही संख्यांमधील फरक 30 हे समीकरणबद्ध करत असताना x वजा y बराबर 30 हे आपलं पहिलं समीकरण. फरक म्हणजे वजाबाकी. आता पुढे चला, गणित काय म्हणते? एका संख्येच्या 60%, एक संख्या आम्ही x समजली, या x समजलेल्या संख्येच्या 60% ही संख्या दुसऱ्या संख्येच्या 80% इतकी, म्हणजे दुसरी संख्या y च्या 80% इतकी. गोष्टी लक्षात घ्या. मग आता इथे x आणि गुणीला 60% मांडणी व्यवहारी अपूर्णांका 60/100 अशी, y गुणीला 80% मांडणी व्यवहारी अपूर्णांक 80/100 राशी. हे दोन पद, ह्या दोन राशी परस्परांना भागीला, म्हणून इथं 100ला 100 खलास. आता x आणि 60 यांचा गुणाकार 60x, इकडं y आणि 80 यांचा गुणाकार 80y. याला सुद्धा संक्षिप्त करता येते, जसं की 20 तिरी 60, 20 चूक 80, म्हणजे 3 गुणीला x 3x, 4 गुणीला y 4y. गोष्टी लक्षात घ्या लेकरं. या x ची जर व्हॅल्यू किंवा पर्टिक्युलर कॉस्ट काढू म्हटलं तर काढता येते. म्हणजे या x ची किंमत जर काढायची झाली तर लेकरांनो x ला एकटं करा, 4y कड जाताना हे 3 भागीला स्वरूपात मांडता येतात. का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडता येते. हे आमचं समीकरण 2 समजू. आता करायचं काय? समीकरण 1 मध्ये या प्राप्त झाल्या x ची किंमत ठेवायची फक्त, बस. समीकरण 1 काय बाबा? x वजा y आणि बराबर 30 हे आहे आमचं समीकरण 1. या x ची किंमत या इथं ठेवायची. x ची किंमत काय आहे तर 4y आणि भागीला 3, समोर हे वजा y, आता बराबर 30. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, वजा असेल अंश वजा करा, अधिक असेल अंश अधिक करा, छेदस्थानी छेद जसा त्या तसा मांडावा लागतो. ह्या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणजे 3 गुणीला y 3y, अंश वजा सर, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. आता 4y वजा 3y बराबर 30 कडे जाताना 3 गुणीला जातील. आता ही वजाबाकी y आणि हा गुणाकार 90, म्हणजे त्यातली एक संख्या 90 आहे, जी आम्ही y समजली. ही संख्या 90 आहे. आता x ही संख्या कोणती बाबा? तर समीकरण 1 मध्ये y ची किंमत, समीकरण 1 मध्ये y ची किंमत ठेवा. गोष्टी लक्षात घ्या. समीकरण 1 काय आहे सर? x वजा y आणि बराबर 30. हा दोन संख्यामधील फरक 30, म्हणून हे समीकरण तयार झालं. आता याच्यामध्ये प्राप्त झाल्या y ची किंमत ठेवायची. म्हणजे x हे वजा चिन्ह असंच येईल, y ची किंमत 90 इथं मांडा आणि बराबर 30. x ला एकटं करा, या 30 कड जाताना हे वजा 90 आता अधिक 90 अशा स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असतील अधिक, अधिक असतील वजा, गुणीला असतील भागीला, भागीला असतील गुणीला, अंशस्थानी असतील छेदस्थानी, छेदस्थानी असतील अंशस्थानी मांडावे लागतात. मग आता x म्हणजे 120. याचा अर्थ त्या दोन संख्या कोणत्या? हा जो प्रश्न तुमचा, तर त्यातली एक संख्या असेल 120 आणि दुसरी 90. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके. संख्या, शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.